तर बघा असं मी काडीला चिटकावून घेतलंय आणि वरून थोडीशी मी साखर टाकते ह्याच्यावर, जास्त पण साखर टाकत नाही। तर बघा लहान मुलांसाठी असं मी लॉलीपॉप केले। नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज चिंचेपासून मी लहान मुलांसाठी लॉलीपॉप बनवते। तर बघा अशा चिंचा होत्या, तर मी ह्याची साल काढून एक रात्रभर भिजत ठेवलेले वाटीमध्ये। तर आपण आता ह्याचा चिचूकळी एकीकडे आणि वरचा सार एकीकडे घेऊया। इथे एक वाटी घेतले, पुरणाची चाळणी ठेवलेली आहे। तरी छान अशी चिंच भिजलेली, मी ह्यात काढून घेते पाणी ह्यातलं पूर्ण नितळून। तर चिंच छान अशी भिजलेली आहे बघा। ह्याला मी हातानेच करून घेते, पूर्ण गाळून घेते। तर बघा ही चिचूक एकीकडे निघले तर, आणि ह्याचा सगळा गाभा मी आतला काढून घेतलेला आहे। काढून घेतलेली आहे तेवढाच गुळ पण प्लेटमध्ये घेतलेला आहे। थोडंसं मीठ घेतलंय, इथं एक लिंबाचा रस घेतलाय, एक चमचाभर साखर आहे, थोडी चटणी आहे, ही जिरी पावडर आहे, जिरी भाजून बारीक केलेली आहे, इथं चाट मसाला घेतलाय। तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, ही गाळून घेतलेली चिंच सगळी मी ह्या कढईमध्ये टाकून घेते। आणि चिंच छान अशी शिजवून घ्यायचे, चांगलं घट्ट झालं पाहिजे। ही गुळाचं पण थोडंसं पाणी होतंय। तर बघा ह्यातला गुळ पूर्ण विरघळलेला आहे। तर आता मी जी मसाले घेतलेले आहेत ते मसाले टाकून घेते ह्यात। एक चमचाभर साखर घेतली, हे लिंबाचा रस आहे, थोडंसं मीठ घेतलंय, ही जिरी पावडर आहे, थोडीशी चटणी घेतली, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी सुद्धा चालते। छोटा एक चमचा चाट मसाला टाकलाय। आता छान असं ही मिक्स करून घेते। आता ही जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत छान असं मिक्स करत राहायचं आहे। तर बघा छान असा गुळाचा आणि चिंचेचा मस्तपैकी ही पाक झाल्यासारखा व्हायला लागलाय। ह्याला जरा खाली चिटकायला लागले। मी आता गॅस बंद करते आणि थोडासा थंड करून घेते। मी थोडं ह्याच्यावरून साईडनं थोडं तूप टाकून घेतलेलं आहे, तूप टाकून मिक्स करते। मी गॅस बंद केलाय, आता थोडं थंड होऊ देते ह्याला। तर कढईमध्ये लवकर थंड होत नाही म्हणून मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। इथे आईस्क्रीमच्या एक 5-6 काड्या घेतलेल्या आहेत त्या। तर ह्या आईस्क्रीमच्या काड्याला मी आता लावून घेते। तर बघा असं मी काडीला चिटकावून घेतलंय आणि वरून थोडीशी मी साखर टाकते ह्याच्यावर, जास्त पण साखर टाकत नाही। तर बघा लहान मुलांसाठी असं मी लॉलीपॉप केले। आता राहिलेल्या पण ह्या 6 काड्यांना असंच घेते करून, ते एका प्लेटमध्ये काढून ठेवते। तर ह्याच्यावर मी थोडी थोडी साखर टाकून घेते। आणि काय ही सारण ज्यावेळेस थंड होते त्यावेळेसच काडीला चिटकते, थंड जर नाही झालं तर काडीला अजिबात चिटकत नाही। तर अशा प्रकारे मी लहान मुलांसाठी लॉलीपॉप बनवलाय, तुम्हीही करून बघा। माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।